द चॅनल मित्रांनो. आज आहे दिवस 23 जानेवारी 2025. आपल्याला व्हिडिओज टाकून बऱ्यापैकी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओज खूप छान बनवताय, त्यांना जे कंटेंट मी करतो ते आवडतं आणि त्यांना मध्ये वेगवेगळं कंटेंट बघायला आवडेल असं. सो त्याच्यावरती मी प्रयत्न तर करतो की वेगवेगळं कंटेंट काय आणावं ज्या लोकांनी, जे आपले सबस्क्रायबर त्यांना बघायला आवडेल. कारण का जे मी आता ब्लॉग्स केलेला रिसेंटली ब्लॉग होता शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरचा, लोकांना खूप कमेंट्स केले आणि सांगले की ब्लॉग्स खूप छान झालेले आहेत, एकदम प्रोग्रेस आहे व्हिडिओजमध्ये, त्यांना आवडायला लागलेले आहेत. त्यांनी मला काही लोकेशन्स सांगितले आहेत की तू नीरज तिथे जाऊन ट्राय कर, लोकांना दाखव, ते त्यांना आवडेल बघण्यासाठी. मी एक लिस्टच बनवलेली आहे की येत्याच्या टाईममध्ये जे व्हिडिओज येणार आहेत ते कसे, कोणते लोकेशन्स काय असेल. सो त्याच्या पहिले मला एकाने सांगितलं होतं की तू जे आतापर्यंत व्हिडिओज केले आहेत, बनवले, एडिट केलेस, ते कसे केलेस, काय केलेस, म्हणजे कसं तू शूट करतो, हे सगळं त्यांना एक हवं होतं. सो मी विचार केला की चलो दाखवू आपण, की आपण माझा PC एडिटिंग सेटअपच दाखवतो की मी कशावरती माझे 4Kचे व्हिडिओज रेंडर करतो. तुम्हाला माहीत असेल की 4K जी साईज असते व्हिडिओची ती खूप मोठी असते आणि रेंडरिंगसाठी 4K जेव्हा व्हिडिओ जातो सिस्टीममध्ये खूप प्रेशर असतो. GPU जो आपलं ग्राफिक्स असतं ते खूप महत्त्वाचं रोल प्ले करतो, हे मला माहिती होतं पुढे. सो मी खूप पहिलेच विचार केलेला की माझा एक मी चॅनल बनवणार आहे, व्लॉगिंग चॅनल. त्यासाठी मी काही गोष्टी घेतल्या होत्या एडिटिंगसाठी. रिसेंटली मी आता एक PC बिल्ड केला आहे जो गेमिंगसाठी केला, बिकॉज मला स्ट्रीम्स पण चालू करायचे, ऑनलाईन स्ट्रीमिंग, गेमिंग स्ट्रीमसाठी. विचार करतो दिवसातून 2-3 तास लाईव्ह स्ट्रीम करणार, म्हणजे गेमिंग्समध्ये लाईक PUBG, PC, GTA वगैरे असे काही गेम्स आहेत जे मी फेस टू फेस लाईव्ह स्ट्रीमला मी करायचा विचार केला. सगळं सेटअप वगैरे सगळा होता, त्याच्याकडे कॅमेरा होता, PC बिल्ड केला आहे मी, अजून सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आता की बघू आता कधी चालू करायचं ते अजून नक्की नाही आहे, पण लवकरात लवकर प्रयत्न करते. जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल. मी आता जेव्हा PCवर एडिट करतो व्हिडिओज 4Kचे, जे माझे मोबाईल जो आयफोनमधून मी डेटा घेतो जो खूप असल्यामुळे, तो डेटा असतो 4K एडिट करण्यामध्ये, तो मी करतो माझ्या मॅकबुक प्रोवरती. M3चा मॅकबुक प्रो आहे. फास्ट बेस्ट म्हणजे एडिटिंगसाठी, म्हणजे हेवी टू हेवी फाईल्स इझिली रेंडर करतो. तुम्ही जर बघितला असाल की त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये 50% डेटा जो नाईटचा आहे तो GoPro Hero 11मधूनच मी शूट केला आहे 4Kवरती. 4Kची क्लॅरिटी तर छान आहे याच्यामध्ये, आणि सगळ्यात मेन की इझी आहे, हँडी टू यूज आहे, आणि एकदम बोलतो असं शॉर्ट आहे, लाईक बोलतो ना एकदम असं कुठेही आपण नेऊ शकतो, काय टेन्शन नाही. मोठा सेटअप, माईक आहे, वरती लाईट आहे, सेन्सर्स पण छान आहेत, आणि वोल्टी कसं बॅटरी बॅकअप पण तेवढाच देतो. ऑलमोस्ट माझा अंदाजे पाऊण तास तर चालतोच, 45 मिनिट्स तर कुठे गेलेच नाही. तसं बघायला गेलं तर हा पण एक छान व्लॉग सेटअप आहे. मोबाईल जर नसेल आवडत तर हा न्यायला कुठे काय इश्यू नाही आहे. आणि हा सगळ्यात मेन बाईकचे जो हेल्मेट असतो त्याच्या फ्रंट माउंटला मी लावून बाईक व्लॉग्स पण करायचं चाललं आहे माझा, रायडिंग व्लॉग्स. सो आपण ते पणच लवकरात लवकर चालू करूया. त्यानंतर येतो माझा गेमिंग सेटअप. गेमिंग सेटअपमध्ये बघायला गेला तर तुम्ही हा बघू शकता की हा जो बिल्ड मी केला आहे, रिसेंटलीच केला आहे गेमिंगसाठी. अँटेक्सचा आपला कॅबिनेट आहे, त्याच्यानंतर MSIचा कूलर मास्टरचा आहे, 3 फॅन्सवाला लिक्विड कूलर आहे. आपला मदरबोर्ड आहे गेमिंगचा वायफायवाला B650 काहीतरी आहे. आणि आपल्याकडे ग्राफिक्स कार्ड आहे. सगळ्यात मेन, मी जेव्हा ग्राफिक कार्ड घ्यायला गेलो तेव्हा विचार करत होतो कोणता घेऊ मार्केटमध्ये, तर मला सजेस्ट केला की 4070 सुपर करून ग्राफिक कार्ड आहे, तो बेस्ट असेल. हा वेरियंट आहे 12 GB वाला. रॅम आहे आपले ऑलमोस्ट 32 GB XPGचे लॅन्सरचे रॅम आहेत. नंतरला मग हे सगळे LED फॅन्स आहेत. आपला पॉवर सप्लाय आहे 850 वॅटचा पॉवर सप्लाय. तर त्याच्या एकंदरीत मी गेमिंगसाठी ते हेवी सेटअपच घेतलेला आहे. हा बघा सेटअप, वरती वेंट्स आहेत, नंतर हा वायफायचा अँटिना, हे ऑन ऑफचं बटन, ही जाळी आहे, ही याला प्रोटेक्टिव्ह ग्रिल, म्हणजे आत काय पडू नये. तिथून हवा सक इन होते, इथून आउट होते आणि इथून आउट होते. सो कसा वाटला सेटअप तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता कसं लाईट असल्यामुळे तुम्हाला काय जास्त दाखवता येणार, जेवढं दिसतं तेवढं बघा. बाकी आपल्याकडे 29 इंचचा मॉनिटर आहे जो एडिटिंग आणि गेमिंगसाठी बेस्ट आहे. तर मॅकबुक प्रो एडिटिंगसाठी
व्लॉगसाठी आपला गोप्रो आहे, हा मोबाईल आहे आयफोन 14 प्रो मॅक्स, बेस्टच आहे, बाकी काय नाही. हा होता माझा PC एडिटिंग सेटअप, म्हणजे ज्याच्यावर मी एडिट करतो आणि जे मी फ्युचर प्लॅन्स केले स्ट्रीमिंगचे मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये कमेंट्स खूप छान छान करता, लाईक्स पण करताय, शेअर पण करता, त्याच्यासाठी खूप थँक्यू मनापासून. यापुढे जे येणारे व्लॉग्स आहेत त्याची मी लिस्ट बनवलेली आहे की बघू आता त्या हिशोबाने चालायला तर लागेलच. तर येतात काही दिवसामध्ये 2-3 व्हिडिओज आणि सगळ्यात मेन की मी ठरवलं आहे की सध्या आपण स्टार्ट केलं आहे व्लॉग चॅनल्स, थोडा टाईम पण काय गोष्टी लागत आहेत, काय गोष्टींमध्ये बाकीचे पण कामं आहेत. सो विचार केला की वीकली एक व्हिडिओ तर येणारच येणार आहे. तर मोस्टली मी अजून ठरवलं नाही आहे की व्हिडिओज कधी टाकू, सॅटर्डे टाकू का संडे टाकू, बिकॉज संडेला ऑलमोस्ट सगळे लोक घरीच असतात, तर ते थोडेसे जरा बाहेर जातात, आराम करतात, तर त्यांना बघायला मिळत नाही. सो फ्रायडे किंवा सॅटर्डे आफ्टरनून 1ला व्हिडिओ मी कधी पण टाकत जाईन. त्या दिवसामध्ये व्लॉग्स आहेत बरेच जे मी तुम्हाला मनापासून मला आवडेल दाखवण्यासाठी, जे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. व्हिडिओज येण्याची तुम्ही वाट बघतात, सो तुम्हाला मी जास्त वाट बघवणार नाही. वीकली मी 1 व्हिडिओ टाकायचा जो विचार केला, म्हणजे ठाम केलं स्वतः, मी नक्कीच पूर्ण करेन. बाकी येणारा टाईम एन्जॉय करा, विकेंड्स एन्जॉय करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये वेगळ्या गाणं. तोपर्यंत काळजी घ्या, एन्जॉय करा लाईफ, मस्त हॅप्पी राहा.